नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। रोज रोज तेच फोडणीचे वरण किंवा साधे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मसूर डाळीची आमटी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तसं पाहायला गेलं तर अख्खा मसूर हे एक कडधान्य आहे, त्यापासून मसूरची डाळ तयार केली जाते। अख्खा मसूर जितका चवदार होतो, मसूरच्या डाळीची आमटी चवदार होते। आरोग्यदायी आणि स्वादिष्ट अशा मसूर डाळीची आज आपण रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे, हे अर्धी वाटीचं प्रमाण आहे। ही मसूरची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। मसूरच्या डाळीला पावडर लागलेली असते, धूळ लागलेली असते, स्वच्छ धुवून घेऊया। 2 ते 3 पाण्याने मी मसूरची डाळ धुवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं। 1 2 छोटा ग्लास आहे म्हणून मी 3 टाकते, मोठा ग्लास असेल तर 2-2.5 टाका। कुकरचं झाकण लावते, गॅसवरती शिजायला ठेवते। गॅस मी चालू केला, लो टू मीडियम फ्लेमवरती मी 2 शिट्ट्या काढणार आहे। ही डाळ पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही, 2 शिट्ट्यामध्ये होऊन जाते डाळ। कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या। आता कुकर गार झाला तर आपण झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी मऊसूत शिजलेली आहे। त्याला घोटून घ्यायची, अशी डाळचा एक जीव होते। चला तर आपण आमटीला फोडणी देऊया। मी गॅसवर स्टीलचं भांडं ठेवलं आहे। मी गॅस लोच ठेवलं आहे, कारण स्टीलचं भांडं पटकन तापू शकतो आणि त्यामुळे फोडणी जळण्याची भीती असते, म्हणून गॅस लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। मी आता भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे अंदाजे तेल टाकते। तेल तापलं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतडलं तर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता हलवून घेऊया जरा। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आहे, तो टाकते। कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा आहे। कांदा छान लालसर परतून झाला आहे, आता त्यामध्ये आपण हिंग टाकूया। हिंग पण छान परतून घ्यायचा। आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो ना बारीक चिरलेले आहेत, बारीक चिरले ना टोमॅटो मग ते लवकर शिजतात। टोमॅटो छान परतून घ्यायचे, मऊ झाले पाहिजे टोमॅटो मऊ होण्यासाठी मी त्यावर झाकण ठेवते 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झाली, आता झाकण काढून आपण बघूया। कांदा टोमॅटो छान शिजला आहे, तर त्यामध्ये आपण हिरवं वाटण टाकायचं आहे। हे हिरवं वाटण, याच्यामध्ये मी 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे, थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आणि मिक्सरमधून असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। ते आता फोडणीमध्ये टाकूया। हे हिरवं वाटण छान परतून घ्यायचं आहे, लसणाचा कच्चा वास निघून गेला पाहिजे। खरपूस फोडणी झाली ना तर मग डाळी आमटीला खूप छान चव लागते। 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता फोडणी छान झाली आहे, कांदा टोमॅटोला तेल छान सुटलं आहे। आता त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकूया। मी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली, अर्धा चमचा गरम मसाला आहे, पाव चमचा हळद आहे। मसाला छान तेलात परतून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत। मसूरची आमटी कशी बनवता मला नक्की सांगा। तुम्ही या पद्धतीने मसूरची आमटी बनवा, खूप छान चव लागते। आता आपण त्यामध्ये शिजवलेली मसूरची डाळ टाकूया। आता मी कुकर धुते आणि ते पाणी त्यामध्ये टाकून देते। तुम्हाला आमटी किती घट्ट हवी, किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। ती आमटी घट्टच आहे, मला थोडीशी पातळ हवी म्हणून मी अंदाजे पाणी टाकते। इथे अर्धा तांब्या पाणी होतं, मी तेवढंही पाणी टाकले। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवं वाटण केलं होतं, ते मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून त्याच्यात टाकून देते। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। चवीनुसार मीठ टाकलं, छान मिक्स करून घेऊया। मसूरची आमटी ना खूप चवदार होते, तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा।
मी गॅस लोच ठेवलं आहे. आता मी गॅसची फ्लेम जरा वाढवते. तर फोडणी देऊन झाले, नाही तर मग जळाली असते ना फोडणी, म्हणून मी गॅस लो ठेवला आहे. आता मी लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली. तुरीच्या डाळीची आमटी ना तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. आता ही आमटी आपण 5 ते 10 मिनटं छान उकळू देऊया. आमटीला उकळी आली, तुम्ही बघू शकता आमटीला किती छान कलर आला आहे. तुम्हाला एक सांगायचं आहे, या आमटीमध्ये ना तुम्ही जर तूप टाकलं ना, त्या आमटीची चव खूप अप्रतिम लागते. मी टाकत नाही कारण माझी मुलं खात नाही. मग मी काय करते, एका डिशमध्ये काढून घेते आमटी, त्यावरती मग तूप सोडते. आता 5 मिनटं होऊ देऊया. आमटी तयार झाली, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर तुम्ही यात अजून गरम पाणी टाकून थोडीशी पातळ करू शकता. ही आमटी मी एवढीच ठेवणार आहे. दाटसर आमटी मला थोडीशी बरी वाटते. आता यावर आपण तडका द्यायचा आहे. मी हे आमटीचं भांडं खाली उतरून बाजूला ठेवते. आता आपण तडका द्यायला सुरुवात करूया. मी गॅसवरती मी फोडणी पात्र गरम करायला ठेवलं. त्यामध्ये अंदाजे 2 ते 3 चमचे तेल टाकते. तेल तापलं. आता त्यामध्ये मी सुक्या 2 लाल मिरच्या टाकते. छान परतून घेऊया. मी गॅस बंद करते. गॅस चालू असताना मिरची पावडर टाकायची नाही, त्यामुळे ती करपू शकते. मी तेलामध्ये अर्धा ते पाऊण चमचा लाल मिरची पावडर टाकले. आता मी हा तडका आमटीमध्ये टाकते. तयार झालेला तडका आपण आता आमटीमध्ये टाकूया. झाकण लावून 5 मिनटं झाकून ठेवूया. फोडणी सगळ्या आमटीला व्यवस्थित बसेल. 5 मिनटं झाले. आता मी झाकण काढून घेते. आता त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. डाळीला किती सुंदर कलर आला आहे बघता तुम्ही ना. अशा पद्धतीने तुम्ही करा ही आमटी. खूप छान चव लागते. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. आता मी ही आमटी बाउलमध्ये सर्व करते. माझ्या पद्धतीने तुम्ही ही आमटी करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आमटीला इतका सुंदर वास आला आहे म्हणून सांगू तुम्हाला. मसूर डाळ कांदा म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे यूट्यूबवर, तुम्ही नक्की बघू शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तयार झाली मसूरची आमटी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.